श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समर्थांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा ठसा कल्याणस्वामींच्या अंतःकरणावर खोलवर उमटला. समर्थांच्या सहवासात कल्याणस्वामी कीर्तन करायला शिकले. समर्थांचे हे विचार ते कीर्तनाद्वारे गावोगाव पसरवित होते. कीर्तन कसे करावे, कीर्तनकार कसा असावा या संबंधी समर्थांनी एक दिवस त्यास अनेक मौलिक सूचना दिल्या. समर्थ म्हणाले, कल्याणा, बहुत पाठांतर करावे, कंठी ग्रंथांतर धरावे, हरिकथा करावयाची ती आपल्या सुखस्वार्थाकरिता आणि जनजागरणाकरिता. नित्य नवनव्या गोष्टींचा अभ्यास करावा, उदंड समुदाय मिळवावा, मोले कीर्तन करू नये, प्रसंगी विनोद असावा. अध्यात्मविद्या मांडित असता वर्तमान समाजस्थितीचे भान असो द्यावे. सगुणाचा उच्छाद मांडू नये. सगुण कथा ऐसी घडघडाटाने करावी की श्रोत्यांची कर्णपुटे आनंदे भरावी. पदे, दोहडे, श्लोक, संगीत, धाटी, मुद्रा या साऱ्यांचा अंतर्भाव असावा, मात्र संगीताचा अतिरेक नसावा. एकदा मन स्वरात गुंतले की हरिचिंतन साधणार नाही. थोडा बहुत शृंगार रस कीर्तनी असावा, परंतु स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन नसावे, जेणेकरता साधकास बाधा होईल आणि चित्तवृत्ती भंगेल ऐसे वर्णन करू नये. आलस्य निद्रा सोडून मोठ्या प्रेमाने भगवत भजन करावे. या सूचनेनुसार समर्थ कल्याणाला घडवीत होते. कल्याणाचे पाठांतर दांडगे होते. अनेकदा कीर्तनात रंगले असताना एखादा विशिष्ट अभंग समर्थांना स्मरत नसे. अशावेळी कीर्तनात कल्याण समर्थांना तो अभंग आठवून पूर्ण सांगत असे. यावरूनच समर्थांनी कीर्तनात एकदा विनोद केला व अनेकांना हा विनोद न कळल्यामुळे लोक कल्याणस्वामींना नावे ठेवू लागली. समर्थांनी कीर्तनात पद म्हटले, आम्ही रांधले ते सर्व सेवनी, अवशिष्ट देतो मज काढूनी. हा कल्याण साहित्य कोदंड पाणी, कीर्तन रंग माजविला. या बोलण्याचा ऐसा अर्थ कवने करीतो तरी बहुत. पुन्हा न स्फुरती कीर्तनात ते स्मरण देतो कल्याण. यावरून अनेकांचा असा गैरसमज झाला की समर्थ कल्याणाचे उष्टे अन्न खातात किंवा कल्याण आधी जेवण करतात व राहिलेले साहिलेले समर्थांना वाढतात. समर्थांनीच एके दिवशी कीर्तनात याचे स्पष्टीकरण करताना सांगितले, आम्ही रांधतो म्हणजे कवन करतो, कल्याण ते सेवन करतो याचा अर्थ ते सारे पाठ करतो आणि अवशिष्ट काढून देतो याचा अर्थ आम्हाला कीर्तनसमयी विस्मरण झाल्यास आम्हास आठवण करून देतो. त्यामुळे कीर्तनात रंग भरतो. यावर लोक म्हणतात की समर्थ कल्याणाचे उष्टे खातात. समर्थांनी हा खुलासा केल्यावर मात्र सारी माणसं खो खो हसू लागली व ह्या एका कारणावरून जे कल्याणस्वामींना दूषण देत होते त्यांना त्यांची चूक कळून आली. एकदा मात्र कल्याणस्वामींनाच कीर्तन करीत असताना संदर्भाचा अभंग आठवेना. त्यावेळी समर्थांचा व कल्याणाचा मुक्काम औरंगाबाद येथे होता. समर्थांनी कल्याणास रात्रीचे कीर्तनास उभे राहण्याची आज्ञा केली. रात्री भोजन आटोपल्यावर खडकेश्वराच्या मंदिरात कीर्तन सुरू झाले. कल्याणाने प्रारंभी स्तवन म्हटले, गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वमे रघुनंदनः. कीर्तनाला प्रारंभ करताना समर्थांच्या चरणास वंदन करून प्रार्थना केली. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. असो. साधक हो, परमपूज्य कल्याणस्वामींनी कीर्तन सुरू केले, परंतु समर्थांना अभिप्रेत असलेला अभंग त्यांना काही केल्या आठवेना. हे पाहून समर्थांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.